महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ज्या वेगाने घटना घडत आहेत, त्या पाहता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. राजकारणात कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. एका बाजूला शिवसेना ठाकरे गटाला तब्बल 6 खासदारांच्या बंडखोरीचा जबरदस्त धक्का बसतो आणि दुसऱ्या बाजूला अनेक वर्षांपासून एकमेकांवर जहरी टीका करणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अचानक एकाच विमानात एकत्र प्रवास करताना दिसतात. फक्त एकाच विमानात नाही तर दोघांची समोरासमोर भेट होते, हस्तांदोलन होते, एकमेकांची विचारपूस होते आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना अक्षरशः उधाण येतं. मग प्रश्न असा निर्माण होतो का हा केवळ योगायोग होता की पडद्यामागे काही मोठा राजकीय शिस्त आहे? याचा विषयी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. खरं तर या संपूर्ण कथेला सुरुवात झाली ती ऑपरेशन टायगरपासून. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटातील तब्बल 6 खासदारांनी पक्ष सोडून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. या एका निर्णयाने उद्धव ठाकरे यांना लोकसभा पातळीवर मोठा धक्का बसला. पक्षात फूट पडली, विरोधकांना मोठं राजकीय अस्त्र मिळालं आणि ठाकरे गटासमोर पुन्हा एकदा संकटांना उभी करण्याचे मोठं आव्हान निर्माण झालं. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर निघाले. कारण ज्या मतदारसंघात पक्ष कमकुवत झालाय तिथे स्वतः जाऊन कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण या दौऱ्यादरम्यान असं काही घडतं ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती. मुंबई नगरहून जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उद्धव ठाकरे बसले होते. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित होते आणि योगायोग त्याच विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही प्रवास करत होते. दोन्ही नेते समोरासमोर आले. मुख्यमंत्री फडणवीस पुढे झाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी हस्तांदोलन केलं. दोघांनी एकमेकांची विचारपूस केली. विमानातील हा क्षण पाहणाऱ्यांनी आश्चर्याचा विषय ठरला. कारण 2019 नंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड राजकीय संघर्ष झाला. महाविकास आघाडीची स्थापना, सरकार बदल, शिवसेनेतील बंड, आरोप प्रत्यारोप या सर्व घटनांनंतर दोघे अशा प्रकारे एकत्र दिसणं हे संभाव्यपणे चर्चेचं कारण ठरलं. विशेष म्हणजे नागपूरला पोहोचल्यानंतर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटीबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी अत्यंत मुश्किल प्रतिक्रिया दिली. आम्ही भेटलो हीच मोठी बातमी आहे, बस एवढंच ना खुलासा स्पष्टीकरण. त्यांच्या एका या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आणखी खतपाणी मिळालं. दुसरीकडे ठाकरे गटाने मात्र या भेटीची राजकीय अर्थ काढू नये असं स्पष्ट सांगितलं. सुषमा अंधारे यांनी सांगितलं, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा आधीपासून निश्चित होता. नागपूर हे मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. दोघे एकाच विमानात आले म्हणजे त्यातून कोणतेही राजकीय निष्कर्ष काढण्याचं कारण नाही. नेत्यांनी चार्टर विमानाऐवजी व्यावसायिक विमानाने प्रवास करणं ही चांगली गोष्ट आहे. यामागे कोणतेही गुप्त राजकीय संदेश शोधू नका असं त्यांनी स्पष्ट केलंय. पण राजकारणात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते, जिथं स्पष्टीकरण द्यावं लागतं तिथे चर्चा ही मोठ्या प्रमाणात सुरू असतात. आणि म्हणूनच या भेटीची चर्चा एवढी वाढली कारण वेळही तशीच होती. एका बाजूला 6 खासदारांची बंडखोरी, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा पक्ष बंदिनीचा दौरा आणि त्याच वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत अनपेक्षित भेट दरम्यान नागपूर विमानतळावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं. ढोल ताशे, घोषणाबाजी, मोठे मोठे पोस्टर आणि एक संदेश. संघटनाशी डगमगणारा लढणारा नेता. ठाकरे गटाकडून सुस्पष्ट कार्यकर्त्यांना हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला की खासदार गेले, पक्ष संपलेला नाही, संघटना अजूनही मजबूत आहे आणि आता पुन्हा नव्याने लढाई सुरू होणार आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यवतमाळ, वाशिमसह विविध भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. विशेषतः ज्या मतदारसंघांमध्ये पक्षाला धक्का बसलाय तिथे नव्याने संघटना उभा राहण्यावर भर दिला जाणार आहे. म्हणजेच ही केवळ सभा नाही तर पक्ष पुनर्बांधणीची सुविधा मानली जाते. दरम्यान मंत्री संजय शिरसाट यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते राजकीय मतभेद असू शकतात पण वैयक्तिक वैर नसावं. एकमेकांना भेटणं, हस्तांदोलन करणं, बोलणं ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची परंपरा आहे. त्यामुळे या भेटीची जास्त राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं. पण आता सर्वात मोठा प्रश्न, राजकारणात खरंच प्रत्यक्ष भेट ही फक्त योगायोग असते का, की काही भेट भविष्यातील मोठ्या राजकीय घटनांचे संकेत देत असतात? सध्या याच प्रश्नावर राजकीय विश्लेषकांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते हा केवळ एक साधा विमान प्रवास होता, तर काहींच्या मते राजकारणात योगायोग नावाची गोष्ट फार कमी वेळा घडते. विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र एक गोष्ट निश्चित आहे,
उद्धव ठाकरे आता आक्रमक मोडमध्ये आलेत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात त्या स्वतः जाणार आहेत. कार्यकर्त्यांना पुन्हा उभा करणार आहेत आणि 2019च्या लढाईची तयारी आत्तापासूनच सुरू करणार आहेत. दुसरीकडे महायुती आणि हे आपलं राजकीय संख्याबळ वाढवण्याच्या रणनीतीवर काम करतील. यामुळे येणारे काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं? उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्र विमान प्रवास हा फक्त योगायोग होता का? की महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एखाद्या मोठ्या घडामोडीची ही फक्त सुरुवात आहे? तुमच्या मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.